नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विकास कल्याणकर, प्राणीशास्त्र विभाग, तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव येथील प्राध्यापक असून मी ऊर्जेतील प्रवाहाबद्दल आणि आइन्स्टाईनच्या E=mc² या समीकरणाबद्दल आपणास बोलणार आहे. हे भाषण कदाचित एक आदर्श भाषण असू शकतं, ज्यातून ऊर्जा प्रवाह आणि इकोसिस्टम रिस्टोरेशन या गोष्टींना मदत होऊ शकते. आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्या परिसंस्थेत एखादं झाड असतं. झाडाचं बी झाडाखाली पडतं, तेव्हा तो लागण्याचा चान्स थोडासा कमी असतो. परंतु त्याचंच फळ एखाद्या प्राण्याने खाल्लं आणि विष्ठा दूर जाऊन टाकली किंवा तोंडाद्वारे हाताद्वारे दूर जाऊन त्याची बी पडली तर ते लागू शकतं. जेव्हा ते लागू शकतं तेव्हा ते थोडंसं पाण्याचं वजन, थोडंसं हवेचं वजन, थोडंसं जमिनीचं वजन एकत्र करतं आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात एक ऊर्जा निर्माण करतं. जी ऊर्जा की तुम्ही मी खाण्यासाठी वापरू शकतो, जी ऊर्जा की इतर प्राणीही खाण्यासाठी वापरू शकतात आणि 2 ते 4 होतात, दूध देतात किंवा इतर ऊर्जाशील पदार्थ आपल्या कामापुरते आपल्याला देतात. त्यापासून मग आपण वेगळी ऊर्जा निर्माण करू शकतो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तर जळण्याजोगी ऊर्जा जमिनीपासून निर्माण करणारं मशीन कुठलंच नाही, शिवाय हे झाड लावणं. तर ही झाडं जर लावली गेली तरच आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. जेव्हा ही झाडं लागली जातात तेव्हा काय होतं की E=mc² म्हणजे ऊर्जा E इक्वल्स टू वजन M आणि C हे सूर्यप्रकाशाचा वेग. म्हणजे ऊर्जा ही बनवता येते न जळणाऱ्या वजनापासून, जर त्याला सूर्यप्रकाशाचा वेग प्राप्त झाला तर हे आइन्स्टाईननं सांगितलं आणि आइन्स्टाईननं सांगितल्यानंतर आइन्स्टाईनला त्या इक्वेशनला जगभर डिमांड आली. आपल्या आसपास ही परिसंस्था कशी चालते हे मी एका डायग्राममध्ये दाखवलं आहे. ही डायग्राम इथं आहे. सूर्याची ऊर्जा ही एक झाड मिळवतं आणि त्याचं ऊर्जेत रूपांतरण करतं, जी की आपण आसपास वापरू शकतो. आता ही ऊर्जा कशी असते? ही ऊर्जा म्हणजे तो कोळसा बनू शकतो, त्यापासून ते पेट्रोल बनू शकतं, जे आज आपण वापरतो, जे एक दिवस संपणार. पण तेच जर नेहमीसाठी वापरायचं असेल तर ही झाडं लावलीच जायला हवीत. तर ही झाडाचा बीज प्रसार करण्यासाठी प्राणी मदत करतात, जे की या झाडापासून अन्न मिळवतात आणि थोडी दूर जाऊन विष्ठा टाकतात, जेणेकरून झाडाचा बीज प्रसार होईल. मग या प्राण्यांची विष्ठा ही बायोगॅसला देता येते आणि बायोगॅसची स्लरी ही गांडुळांना खाऊ घालता येते आणि गांडुळांची विष्ठा ही परत एकदा झाडाला देता येते. ही एक मोफत चालणारी इकोसिस्टीम आहे, जी की आज आपल्या शेतकऱ्यांनी बंद केली आहे आणि छोटे छोटे फक्त रोपटे लावतो. उदाहरणार्थ समजा आपलं गहू झालं, हरभरा झालं, ही जी झाडं आहेत ही काढली की त्याचं उरलेलं जे कुटार असतं ते पेटवून देणे आणि त्यामुळं ही ऊर्जा क्षीण होते आणि नंतर युरिया विकत आणावा लागतो आणि युरिया विकत आणल्यामुळं ऊर्जा क्षीण पदार्थ हा इथंच तयार व्हायला आहे, ज्याचं नाव आहे कोळसा. तो इथून ह्या सायकलमध्ये कामी येण्याऐवजी इथंच संपायला आहे. जर हाच संपत राहिला तर ही ऊर्जा खूप लवकर समूळ नष्ट होईल आणि समूळ नष्ट झाल्यावर आपल्याला शेवटी नवीन ऊर्जा स्रोताकडे पाहायची वेळ येईल आणि त्यावेळी कोणतंच ऊर्जा स्रोत आपल्याकडे उरलेलं नसेल आणि त्यावेळी आपण म्हणू की आपल्याला चला गावाकडे जावं लागतं, चला आपण खेड्यात जाऊन झाडं लावू. तर त्यावेळी आपल्याला ते काही उरलेलं नसेल की ते प्राण्यांचे प्रकार जे आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो ते समूळ नष्ट झाले असतील, कारण त्यावेळी त्यांना काही खायला मिळालं नसेल आणि समूळ नष्ट झालेल्या प्राण्यासाठी आपणच जिम्मेदार असू. जर असंच होत राहिलं तर येणाऱ्या जनरेशन्ससाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण काय वाचवलं, कोणतं पेट्रोल वाचवलं, कोणता कोळसा वाचवला, हा प्रश्न आपल्या येणाऱ्या पिढ्या विचारणार आहेत. आणि ह्या पिढ्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर आजच आपल्याला ही झाडं लावावी लागतील, आजच लोकसंख्या कमी करावी लागेल, आजच आपल्याला बायोगॅस वापरावा लागेल, आजच आपल्याला गांडूळ शेतीचं महत्त्व यावं लागेल आणि गांडूळ खत हे झाडांना वापरता आलं तर आपण जिंकलो, आपली कित्येक पिढ्या जिंकल्या असं नक्कीच आहे. ह्यातच हिंदू धर्माचं एक सायन्सही येतं. हिंदू धर्माचं सायन्स काय बोलतं की गायी पाळा, हे कृष्णानं सांगितलं. प्रत्येक देवानं सांगितलं एक प्राणी घरात आणा. जेव्हा प्राणी घरात आणायला सांगितलं तेव्हा नुसता प्राणी घरात आणायला सांगितला नाही, तर त्यासोबत निसर्गाचा विकास, जो की या झाडाचं बी हा प्राणी प्रसारित करून
एक इकोसिस्टीम चालवतो, ही इकोसिस्टीम चालू ठेवण्याचा मेसेज प्रत्येक देवाने आपल्याला दिला. तर हा निरोप जर आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकलो तरच आपण जिंकलो आणि आपल्या शेकडो पिढ्या जिंकल्या आणि एक सस्टेनेबल इकोसिस्टीम आपण तयार करू शकलो असं मला वाटतं. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.